वसई विरार परिसरातील बहुचर्चित 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणी आता ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत ईडीने वसई विरारमधील 13 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. 2006 साली सीताराम गुप्ताने वसंतनगरी परिसरातील सर्वे क्रमांक 22 ते 30 मधील शासकीय आणि खासगी मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करत बांधकाम सुरू केलं. या जमिनीत काही भूखंड हे डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव होते. 2010 ते 2012 या काळात भूखंडावर तब्बल 41 4 मजली इमारती उभ्या राहिल्या आणि त्यामधील सदनिका गुप्ताने नागरिकांना विकल्या. विशेष म्हणजे या संपूर्ण गैरव्यवहाराकडे वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. सदनिकांची विक्री पूर्ण झाल्यानंतरच ही जमीन सरकारी असल्याचं लक्षात आलं. मूळ मालकाने कोर्टात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने इमारती बेकायदेशीर ठरवल्या. त्यानंतर महापालिकेने कारवाई करत या इमारती पाडल्या. त्यामुळे सुमारे 2,500 नागरिक बेघर झाले आणि त्यांच्या जीवनभराच्या बचतीवर पाणी फिरलं. सध्या ईडीकडून या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या शक्यतेच्या चौकशीसाठी तपास सुरू आहे. सीताराम गुप्ताच्या विविध ठिकाणी संपत्ती आणि बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे आणि व्यवहारांची छाननी केली जात आहे. या प्रकरणामुळे वसई विरारमधील नगररचना, प्रशासनातील निष्काळजीपणा आणि राजकीय वरदहस्ती यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.